आपण जर सर्वांनी आपला इतिहास पुन्हा एकदा वाचला ऐकला तर लक्षात येईल की अनेक विरोधी लोक आपल्यावरती भारतावरती आक्रमण करत होते. ते आताचंच नवीन नाही आहे. शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधीपासून आपल्यावरती आक्रमण होत होती. जेव्हा चाणक्य होते, विष्णुगुप्त चाणक्य होते, ते सुद्धा अखंड भारतासाठी लोकांना एकत्र करत होते. पण आपल्यामधलेच काही लोक मी मोठा, माझ्यापेक्षा बलाढ्य हुशार कोणीच नाही या गर्वामध्ये राहून आपल्याशी वैर करत होते, एकत्र येत नव्हते. आणि त्याच्याचमुळे अनेक हे विभाजन झाली आणि अखंड भारताचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं. अनेक आक्रमणे आजही होत आहेत आणि अजूनही आपण एकत्र येत नाही आहेत.